पहिली बातमी आहे ती जळगावातून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे, कारण तिथे कुख्यात बिश्नोई याच्या टोळीशी काही तरुण संधान बांधून आहेत। बिश्नोईच्या टोळीसोबत जळगावमधल्या काही तरुणांनी संधान बांधल्यानंतर त्यापैकी संशयित 10 तरुणांची चौकशी करण्यात येते। पाकिस्तानात असलेल्या कुख्यात शहजाद भट्टी याच्याही संपर्कात हे तरुण आहेत अशी माहिती मिळते आहे। शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संपर्कात असलेल्या या तरुणांचे मनसुबे नक्की काय आहेत हे नाशिक एटीएस आणि दहशतवाद विरोधी पथकाच्याकडून संयुक्त चौकशीमध्ये तपासलं जातं आहे। आपण बघितलं असेल लॉरेन्स बिश्नोई, शहजाद भट्टी हा जो सध्या ISIचा पाकिस्तानमध्ये ISIचा हस्तक म्हणून मानला जातो तो, आणि त्याच्यानंतर आपण इथे जे आता सध्या जे कारवाई केली किंवा आम्ही एटीएस आणि ATC आम्ही दोघं मिळून आम्ही समन्वय साधून त्याच्यामध्ये जे मुलं आहेत, ज्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही गोष्टी शहजाद भट्टीविषयी आम्हाला माहिती मिळाल्या त्यांचा आम्ही विचारपूस त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी वगैरे केली। आणि आता सध्या बऱ्यापैकी म्हणजे चालू आहे काम, त्यांचं ब्रेन वॉश केलं काही गोष्टींसाठी आणि बऱ्यापैकी आपण काम करतोय त्याच्यावर। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जुगल पाटील आता आपल्या सोबत जोडले आहेत। जुगल, ही कोण मुलं आहेत जी शहजाद भट्टी, लॉरेन्स बिश्नोई सारख्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांचा हेतू काय असू शकतो? नक्कीच प्रसाद सर, पाकिस्तानचा ISIचा हस्तक शहजाद भट्टी व लॉरेन्स बिश्नोई त्या गँगच्या संपर्कात असलेले जळगावातील जवळपास 5 ते 10 तरुणांची नाशिक ATS व जळगाव दहशतवाद विरोधी पथकाने आज या ठिकाणी चौकशी केली आहे। या चौकशीमध्ये या ठिकाणी सध्या तरी त्यांच्याकडून माहिती घेणं सुरू आहे। मात्र कुठेतरी जळगाव जिल्ह्यामध्ये कुठलंही या ठिकाणी देशविघातक जे कृत्य आहे त्या कृत्याला या ठिकाणी बळी पडू नये, सुरक्षा यंत्रणांवर या ठिकाणी वेळीच नजर गेल्यामुळे कुठेतरी मोठी दुर्घटना घडलेली आहे। नाशिक ATS पथक व जळगाव जुगल, एक यातला आणखी महत्त्वाचा मुद्दा असा, आपण आत्ताच म्हणालात की या तरुणांना ताब्यात घेतल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली। हाच प्रश्न आहे की त्यांचे मनसुबे काय होते? नक्कीच या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुण हे या ठिकाणी बळी पडत असतात। मात्र ATS पथकाने या तरुणांची चौकशी केली असून त्यांची बँक खाते असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या मोबाईल या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत। त्या माध्यमातून अजून धक्कादायक माहिती समोर सध्या तरी येऊ शकते। या संदर्भातला अधिक तपास आता सध्या तरी ATS करत आहे व जळगाव दहशतवादी पथक करत आहे। धन्यवाद जुगल।